मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ब्रेक थ्रू आज पार पडलेला आहे। आपण पाहिलं तर मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा काम आहे ते प्रगतीपथावरती सुरू आहे आणि याच कामामध्ये एकूण 6 टनल आहेत ते महाराष्ट्रातून जात आहेत। सध्या आपण उभे आहोत ते म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू या तालुक्यात ह्या ब्रेक थ्रू आहे तो करण्यात आलेला आहे। M2 हा जो टनलचा ब्रेक थ्रू आहे तो आज पार पडला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते, परंतु जर आपण पाहिलं तर बुलेट ट्रेनच्या कामामध्ये प्रगतीपथावरती हे काम असताना महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातला आहे, कारण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर अनेक डोंगर दऱ्या खोऱ्या आहेत आणि याच्यामधून मार्ग काढणं तेवढंच अवघड देखील आहे। परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही सर्व मार्गिका आहे ती तयार करण्यात येते आणि यामध्ये पाहिलं तर हा जो टनल आहे तो देखील अशाच आधुनिक पद्धतीने आहे तो तयार करण्यात आलेला आहे। हा जो टनल आहे तो एकूण 454 मीटर लांब आहे, त्यासोबतच 14.4 मीटर रुंदीचा देखील आहेत आणि बुलेट ट्रेनच्या कामासाठी अप आणि डाऊन ट्रॅकसाठी ह्यामधून जागा आहे ती उपलब्ध होणार आहे। म्हणजेच हा जो टनल आहे तो संपूर्णपणे या टनलमधून जी रेल्वे ट्रॅक आहेत बुलेट ट्रेनचा तो जाणार आहे आणि त्यासाठी या संपूर्ण जी टनल बॅरिंग मशीन आहे त्याचा देखील उपयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अनेक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून याचा जो ब्लास्ट आहे तो देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे महत्त्वाचं काम या ठिकाणी पार पडत असताना एकूण 6 टनल हे महाराष्ट्रातून जात आहेत आणि महाराष्ट्रातून जाणारे हे 6 टनल आहेत त्या 6 टनलचं काम आहे ते आता पूर्णत्वास जाताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जो बुलेट ट्रेनचा मार्ग आहे त्याचं काम प्रगतीपथावरती होणार आहे। अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांनी सांगितलेलं आहे की 2028 पर्यंत ठाण्यापर्यंत ही मार्गिका पूर्ण होईल आणि 2029 पर्यंत संपूर्ण मुंबईपर्यंतची मार्गिका आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल आणि बुलेट ट्रेनचा मुंबई ते अहमदाबाद हा संपूर्ण मार्ग आहे तो 2029 मध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे ह्या ब्रेक थ्रूचं महत्त्व हेच आहे की या ब्रेक थ्रू नंतर महाराष्ट्रातील जी बुलेट ट्रेनची लाईन आहे जी ट्रॅक आहेत त्याच्या कामाला प्रगती आणि वेग आहे तो देखील आता वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।